मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 111 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे, हितकारणे बंड पाखांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की हितासाठी बोलणे हेच खरं सत्य आहे. हिताची गोष्ट शोधून काढण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत. हितासाठी समाजात चाललेले बंड आणि पाखंड दूर करावे. ज्या संवादाने वाद संपतो तोच खरा हितकारक संवाद असतो. मित्रांनो, आपल्या व समाजाच्या हितासाठी कार्य करणे व बोलणे फार महत्त्वाचे आहे. परंतु दुसऱ्यावर आंधळा विश्वास न ठेवता आपले हित कशात आहे हे आपण सर्व बाजूंनी विचार करून व शोधून पाहावे. कारण जर आपण आपल्या बुद्धीचा योग्य वापर केला नाही तर इतर लोक स्वतःच्या फायद्यासाठी आपला वापर करतील. हिताच्या नावाखाली समाजात चाललेले बंड, विनाकारण माचवलेले उपद्रव, पाखंड व बनावटपणा यापासून दूर राहावे. ज्या चर्चेमुळे वाद संपून ऐक्य व शांतता येते तोच खरा संवाद. कारण जिथे वाद न होता योग्य विचारांची देवाणघेवाण होते असा सुसंवाद हितकारक असतो. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हित के लिए बोलना ही वास्तविक सत्य है. हित के लिए हमें गहराई से सत्य की खोज करनी चाहिए. हित के लिए बंड और पाखंड को दूर करे. ऐसा संवाद जिससे बहस खत्म हो जाए वह सच में हितकारक संवाद है. दोस्तों, अपने और समाज की भलाई के लिए काम करना और बोलना बहुत जरूरी है, लेकिन दूसरों पर आंख बंद करके भरोसा करने के बजाय हमारा हित किस में है इस बारे में हमें हर तरफ से विचार कर इसकी जांच करनी चाहिए. क्योंकि अगर हम अपनी बुद्धि का योग्य उपयोग नहीं करेंगे तो दूसरे लोग अपने फायदे के लिए हमारा इस्तेमाल करेंगे. हित के नाम पर समाज में चल रहे विद्रोह, बिना कारण के उपद्रव, पाखंड और दिखावे से दूर रहना चाहिए. जो चर्चा विवादों को खत्म कर एकता और शांति लाती है वही सच्चा संवाद है. क्योंकि जहाँ बहस न होकर सही विचारों का लेन देन होता है ऐसा सुसंवाद हितकारक होता है. अर्थ English. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, truth spoken for the benefit of others is the real truth. For the sake of greater good, we must deeply seek the truth. For the benefit of the society, give up hypocrisy and rebellion. A conversation that puts an end to an argument is truly a beneficial dialogue. Friends, it is very important to act and speak for the well-being of oneself and society. However, instead of blindly trusting others, we should examine the matter from all angles and consider where our best interests lie. Because if we do not make proper use of our intellect, others will use us for their own benefits. One should stay away from societal unrest instigated in the name of the greater good, needless troublemaking, heresy and hypocrisy. The discussion that resolves disputes and leads to unity and peace is a true dialogue. Because where there is exchange of right ideas instead of debate, such good communication is beneficial. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.